अज्ञात वाहनाच्या धडकेनं 2 मोटारसायकल स्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना विजापूर रोड मार्गावरील ए.जी. पाटील कॉलेज समोर घडली। ओंकार शिवानंद मेहता वय 23 राहणार सिद्धेश्वर नगर विजापूर रोड, सचिन विश्वनाथ याळगे वय 25 राहणार बेघर हाऊसिंग सोसायटी विजापूर रोड असे अपघातात जागीच ठार झालेल्या मोटरसायकल स्वारांची नाव आहेत। शनिवारी पहाटे 5च्या सुमारास दोघे जण MS13 CC 3031 या पल्सर मोटरसायकलीवरून विजापूर रोड मार्गे शहरात येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे हलवले। दरम्यान शासकीय रुग्णालयात दोघा युवकांच्या नातेवाईकांनी गर्दी केलेली होती। ऐन उमेदीच्या काळात वाट्याला आलेल्या दुर्दैवी मृत्यूनं हळहळ व्यक्त होत होती। दरम्यान सुहास कदम आणि राज सलगर यांनी सदोष रस्त्यामुळे शहरात अपघाताचं प्रमाण वाढीस लागल्याचं म्हटलं। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून प्रशासनाला जबाबदार ठरतोय, लवकरात लवकर सचिन याळगे असतील, ओंकार मेहता यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळालीच पाहिजे। जोपर्यंत ह्या दोन्ही कुटुंबाला तुम्ही आर्थिक मदत देऊन उभं करत नाहीये तोपर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सदैव तुमच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाहीये। म्हणून प्रशासनाला आताच सांगतोय की लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत तुम्ही ए.जी. पाटीलच्या समोर जोडणारा रस्ता आहे तो व्यवस्थितपणे करा आणि ज्या विद्यार्थ्यांचा ह्या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा अपघात झालेला आहे त्या युवकांना भरपाईपोटी तुम्ही लवकरात लवकर आर्थिक मदत घोषित करावी, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तुमच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही। आज अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। सोलापुरातील सर्व विद्यार्थ्यांवर एक शोकाकुळ वातावरण निर्माण झालेलं आहे। सोलापुरात दिवसेंदिवस तुम्ही पाहत असाल की अपघातांची संख्या त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा बळी मोठ्या प्रमाणात जात आहे। याच्यासाठी मला वाटतं की सोलापूर शहरातलं प्रशासन कुठेतरी या गोष्टीला जबाबदार आहे। निकृष्ट दर्जाचे रस्ते असतील किंवा योग्य ठिकाणी जे डिवायडर वगैरे बसवलं गेलं पाहिजे होतं, योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे होती किंवा जड वाहनं जी आहेत ती सिटीमध्ये आतमध्ये पाठवण्यापासून ज्यांना परावर्तित केलं गेलं पाहिजे होतं, कुठेतरी प्रशासन इथे कमी पडतं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा नाहक बळी जातो आहे असं मला वाटतं।